पण तिसरा प्रश्न आपल्यापासून लपवला जातो, तो म्हणजे असा की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना धर्म परिवर्तन करण्यासाठी केलेला आग्रह, तो आपल्यापासून प्रश्न लपवला जातो. बाबा काय करतो? काय नाही बोलली म्हणेल पाणी घालतोय. अगं तू तर ही काय म्हणतात, तू तर चप्पल नाही घातली. नाही रे, मी चप्पल नाही घाल, चप्पल सोडून दिली. किती ऊन लागत राव. हा रे, पण मी थोडे दिवस चप्पल सोडून दिली. का बरं? अरे आता संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू आहे ना, त्यामुळे मी चप्पल नाही घाली. म्हणजे काय असतं? तू आता टाइम नाही ना सांगायला, तू काय कर संध्याकाळी मारुतीच्या मंदिरावर ये, मग तेव्हा मी तुला सांगेन सगळ्यांना सोबत. बरं चल येतो. हा हा, संध्याकाळी ये पोरांना घेऊन. चालन चालन, ते पोर मारते येतो. हा ये. तर माझ्या पप्पाने आज तिकडून जिलेबी आणली होती, तर दुसऱ्या जिलेबी आवडत, चल घेऊन ये. काय म्हणतो दादा, काय करतो? अरे काय नाही, वाचतोय पुस्तक. का रे लय लांब आली? जिलेबी आणली खायला, खातो लय आवडत ना. नाही रे, मी जिलेबी नाही खात आता. काय? अरे आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास आहे ना, त्याच्यामुळे मी आवडती गोष्ट सोडून दिली. बलिदान मास म्हणजे काय रे? अरे आता नाही, मी संध्याकाळी ना मारुतीच्या मंदिरावर यशला पण बोलावलंय, तुम्ही पण या तिथं. तुम्हाला ना सगळ्यांना सोबतच सांगतो बलिदान मास म्हणजे काय, आपल्याला संध्याकाळी साजरा पण करायचं. काय म्हणतो बाकी? काय नाही, एवढं पुस्तक कसं काय आणलं तू? अरे आता पण मी छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यास करतोय ना, शिवाजी महाराजांचा, मग त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करायला एवढी पुस्तकं लागतात. आता मी हे पुस्तक वाचतोय, छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर, त्याचे लेखक आहेत गजानन भास्कर मेंढरे. पुस्तक वाचताना आधी त्याचे लेखक बघायचे, कारण लेखकावर सगळं असतं. चुकीचे इतिहास वाचला नाही गेला पाहिजे, बरोबर ना? मी जिलेबी माघार घेऊन जा, मी काय आता खात नाही. मग संध्याकाळी मारुतीच्या मंदिरावर या सगळे, आणि आपल्या सगळ्या पोरांना घेऊन ये. हा, आपल्या संध्याकाळी बलिदान मास पाळायचे. कसं असतं काय तुम्हाला संध्याकाळी सगळं सांग. हा, आणि तुम्ही पण सगळ्यांनी ती करायची. हे बहिर्जी नाईकांचं पुस्तक आहे, गुप्त आहे बहिर्जी नाईक. हा चालतंय, संध्याकाळी भेटू मग. चालतंय, जाऊ. हा हा चालतंय चालतंय. येऊ का? हो चालतंय. हा बाय बाय. भेटू परत. हा ओके. बाय बाय. चल बाबा. यश ये ना, पोरांना सांगितलं का? अरे सांगितलेलं, पण पोरं काय जेवल्यात काय झोपल्यात. मग जाऊ जेवढे तेवढा सांग. आता मी एक मित्र आहे ना, माझी खेळत बसलेलो आम्ही. अरे ती बलिदान मासाची माहिती सांगायला म्हणतो आता, तेव्हा मागाशी म्हणलेला की सांगा तुला, मग तू काय चला चला सांगा ना माहिती. चल, बाकीचे पोरं आहेत तिथं बसले. अरे मित्रांनो काय चाललं? आज बलिदान मासाची माहिती सांगणार आहे, सगळ्यांना नीट बसता, नीट बस. कोणत्या ठेवून? आर्यन, ती बलिदान मासाला देव फोटो आण बरं का संभाजी महाराजांचा, ते लागणार म्हणतो आणलाय. बर बर या. फोटो आणला का? आणलाय. दे पुढच्या ठेव. अरे पण खुर्चीत नाही आणली रा, आणतो जा. तुम्ही बसून घ्या, चला इथं. दर्शन फोटो माझ्याकडे राहून देतो. आणली खुर्ची. वर ठेवा. फोटो कुठे? फोटो बघा ना असेल. दिवा 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 खाली दिवा, पांढरा दिवा घे रे. फोटो सरळ ठेव. त्याला असेल ना, बघ काढीची. आता आता असं तू इकडून बस ज्ञानदेव. आता घरूनच आणावं लागणार. पण नाही रे.
इकडे आपण इकडे देऊ पुढे तेल तेल टाक दर्यानभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला तरी हळवा शिववा समान वासतो मायभूमी ध्यास श्वास भगव्यासी मानतो धर्मशील शौर्यपती आसनास छत्रपती शास्त्रनीती कीर्तिमंत शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला दर्यानभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला तरी हळवा शिववा समान वासतो माय चला बस अरे मस्त अरे बस हा बस तर आज आपण विषय घेऊन आलोय छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास. म्हणजे काय माहिती आहे पोरांना? नाही. तर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास म्हणजे ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं कैद केलं आणि औरंगजेबानं संभाजी महाराजांना कैद करून त्यांना 2 प्रश्न विचारले असं आपल्याला सांगितलं जातं. एक प्रश्न म्हणजे असा की तुला आमचे कोणकोणते सरदार मिळाले होते, आणि दुसरा प्रश्न असा आमचा खजाना कुठे, हे प्रश्न विचारले. पण तिसरा प्रश्न आपल्यापासून लपवला जातो तो म्हणजे असा की औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना धर्म परिवर्तन करण्यासाठी केलेला आग्रह, तो आपल्यापासून प्रश्न लपवला जातो. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म परिवर्तनासाठी केलेला रोकटोक म्हणजे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना नकार दिला त्यावेळेस त्यांचे औरंगजेबानं एक दिवस डोळा काढला. अरे आपल्या नुसतं डोळ्यात जरी काय गेलं तरी आपल्या असं डोळ्यातून पाणी येतं, आणि त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात अशा सळसळत्या गरम सळ्या सोडल्या. काय वाटलं असेल छत्रपती संभाजी महाराजांना? हा, कुणी पण एक दिवस यायचं हाताची नखं काढायचं, कुणी एक दिवस यायचं हात कापायचं, एक दिवस येऊन पायाचं सालपाट काढायचं, एक दिवस केस उपटायचं. हा, तरी छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म परिवर्तन केलं नाही का? त्याचं कारण असं आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे. अरे जर राजा धर्म बदलतो तर प्रजेने कुणाला बघायचं? म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या सगळा यातनांचा खर भोगला. कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाने 40 दिवस हाल केले. आणि बलिदान मास पाळायचा म्हणजे कसा पाळायचा? जर तुमच्या आमच्या घरातलं कुणी वारलं तर ज्याने म्हणजे त्याला अग्निडाग दिलेला असतो, तर तो व्यक्ती जो त्याचा कोणती व्यक्ती वारलाय त्याची आवडती गोष्ट सोडतो. तसंच छत्रपती संभाजी महाराज तुमचे आमचे बापच. त्याच्यामुळं आपली एखादी आवडती गोष्ट आपण सोडली पाहिजे. कुणी चप्पल सोडतं तर कुणी मुंडन करतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकानं छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळला पाहिजे. बरोबर आहे ना? पाळला पाहिजे ना? आज भोगन का कुणी असा हाल? नाही. अरे धर्म बदलला असता तर राजा आरामात जगला असता, पण बदलला का धर्म? नाही. आणि आज हिंदू धर्मासाठी किंवा माझ्या राजानं एवढा यातनांचा कळाट भोगलाय, पण आज सगळे विसरून गेले त्याला. अरे पण तुम्ही म्हणता बलिदान मास कधीपासून आणि कधीपर्यंत पाळायचा? तर बलिदान मास फाल्गुन वद तृतीया ते फाल्गुन अमावस्या म्हणजे 21 फेब्रुवारी ते 21 मार्च इथपर्यंत बलिदान मास पाळायचा. अलग लक्षात. म्हणजे आता ह्याच महिन्यात ना? हो, याच महिन्यात. आणि रोज या टायमिंगला इथे यायचं. आणि आज आपण आता ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र म्हणू आणि आपला बलिदान मासाचा शेवट करू. हा, मी आधी म्हणतो मग तुम्ही म्हणा.
धर्मासाठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे झुंजोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राज आपुले राज आपुले देशद्रोही कितके कुत्ते देशद्रोही कितके कुत्ते मारो निघालावे परते मारो निघालावे परते देवीदास पावती फत्ते देवदास पावती फत्ते यदर्शी संशयो नाही यदशी संशयो नाही देव मस्तकी धरावा देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा अवघा हलकलोड करावा मुलक बडवावा की बुडवावा मुलक बुडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी धर्म संस्थापनेसाठी पूर्ण श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिले जो तो योग म्हणून साधले जो तो योग राजसाधनाची लगबग राज साधनाची लगबग कैसी असे याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांशी आठवावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृण तर मानावे यलोकी परलोकी उरावे यलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय गो माता की जय बोला हर हर महादेव बलिदान मास म्हणजे त्याचं किती महत्व आहे आजकाल आम्हाला त्याच्यामुळं आता इथून पुढं जोपर्यंत तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत बलिदान मास पाळला गेलाच पाहिजे आणि आपण पण पाळतोय. आणि मित्रांनो तुम्ही जिथून जिथून व्हिडिओ बघताय त्या प्रत्येक गावात बलिदान मास पाळलाच गेला पाहिजे. व तुम्ही पाळा. हा आम्ही पण पाळतोय. तुम्ही सगळ्यांनी बलिदान मास नक्की पाळा. जय शिवराय. जय शंभूराजे. जय शिवराय. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि काही चुकलं असेल सबस्क्राईब करा. काही चुकलं असेल तर माफ करा. जय शिवराय.